गिरीशजी परत एकदा आपल्याकडे येतो, आपण ते उदाहरण द्या मला द्यायचं. शिरीष सुखात्मेंकडे वास्तू विशारद आहेत, परतच्या स्टुडिओमध्ये आपल्याबरोबर या चर्चेमध्ये सहभागी झालेत. गिरीश सुखात्मे, एक सांगा, मुंबईचा विकास थांबवा असं म्हणतात गिरीश राऊत. त्याच्या आधी चंद्रशेखर प्रभूंनी काही फार महत्वाचे मुद्दे मांडलेले आहेत. ज्या झोनमध्ये मुंबई आहे तिथे कधीही भूकंप होऊ शकतात असं सगळ्यांचं मत दिसतं आहे. पण मला सांगा, या पॉलिसीमध्ये मूलभूत बदल घडताना दिसत नाही. ऑन द कॉन्ट्री, उलट पक्षी आपल्याला या ठिकाणी सगळ्या परवानग्या स्काय क्रॅपर्स करता मुंबईमध्ये फॉल्टच्याच प्रदेशामध्ये देण्यात येत आहेत. याला आपण काय म्हणाल, कशामुळे घडते? या बाबतीमध्ये असं मला म्हणता येईल की मुंबईमध्ये मी अनेक इमारती बनवलेल्या आहेत आणि या इमारती काही उंच सुद्धा आहेत. आणि आजचे तुम्ही जर BMCचे रूल्स सगळे बघाल तर त्याच्यामध्ये दोन प्रकारचे आपल्याला स्ट्रक्चरल इंजिनियर अपॉइंट करायला लागतात. एक तर तो जिओ टेक्नॉलॉजिस्ट एक असतो आणि दुसरा असतो स्ट्रक्चरल इंजिनियर. आणि बिल्डिंगची हाईट जेव्हा 24 मीटर किंवा 70 मीटरच्या वर जाते तेव्हा एक हायराईज कमिटी म्हणून एक स्ट्रक्चरल कमिटी गव्हर्नमेंटने अपॉइंट केलेली आहे. ती जी कमिटी आहे त्या कमिटीचं कामच हे आहे की तुम्ही स्ट्रक्चरल डिझाईन चेक करा. आता तो झोन 4 मध्ये आहे आणि ते फॉल्ट मध्ये आहे आणि फॉल्ट हालतात आहेत आणि ते फॉल्टची मुवमेंट सतत होत चाललेली आहे. ह्याच्या दृष्टीने त्याला आपण 4 नंबरची कॅटेगरी त्याला दिलेली आहे. पण ती कॅटेगरी दिल्यानंतर त्या प्रकारे त्याची स्ट्रक्चरल डिझाईन, त्याचं रिट्रॉफिटिंग आणि त्याप्रमाणे स्ट्रक्चरल डिझाईन मध्ये कमी कॅन्टिलिव्हर असणं, फ्लोटिंग कॉलम कमी असणं, त्याच्यामध्ये अपर साइड ऑफ द बीम रिन्फोर्समेंट टाकणं, अशा सगळ्या गोष्टी त्यातले स्ट्रक्चरल इंजिनियर चेक करतात आणि त्यानंतर त्या बिल्डिंगला परमिशन दिली जाते. म्हणजे कॉर्पोरेशनच्या दृष्टीने 2 स्ट्रक्चरल इंजिनियर जर 70 मीटरच्या वर बिल्डिंग गेली तर त्याच्यामध्ये 3 स्ट्रक्चरल इंजिनियर आणि IITचे जे इंजिनियर्स आहेत ते त्या कमिटीवरती आहेत. आणि जर बिल्डिंगची हाईट 150 मीटरच्या वर गेली तर आपल्याला बाहेरचे म्हणजे फॉरेन स्ट्रक्चरल इंजिनियरचं त्याच्यामध्ये ओपिनियन घ्यायला लागतं. अशा प्रकारे सर्व प्रकारची यंत्रणा, सर्व प्रकारचं आपण केअरफुली चेक केल्यानंतरच प्लॅन पास होतो. त्यानंतर कम्प्लिशन सर्टिफिकेट दिलं जातं. त्या कम्प्लिशन सर्टिफिकेट दिल्यानंतर त्यांच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स होते की 30 वर्षापर्यंत त्या स्ट्रक्चरल इंजिनियर आणि त्या जिओ टेक्नॉलॉजीची ती रिस्पॉन्सिबिलिटी राहते. या प्रकारे कॉर्पोरेशन आणि गव्हर्नमेंट या बिल्डिंगच्या स्ट्रक्चरल डिझाईनची खात्री करण्याचं काम करतो. बरोबर आहे. मला आता पुन्हा एकदा प्रभू साहेबांकडे जायचंय. प्रभू साहेब, आता असं म्हणतायत सुखात्मेजी की सगळी काळजी घेतली जाते पण मुळात त्यांचा मुद्दा आपल्या लक्षात आलेला आहे. आपण परत एकदा जाणार आहोत सुरेश शिर्के साहेबांकडे. शिर्के साहेब, आता आपण मागचे मुद्दे सोडून देऊयात, धरणाचा मुद्दा सोडून देऊयात किंवा तुम्ही मगाशी मांडलेले 2-4 हा मुद्दा सोडून देऊयात. आता याच्या पुढच्या गोष्टी करता तुम्ही एक सांगा की जगामध्ये आता असे बदल होत आहेत की तुम्हाला त्या झोन प्रमाणेच जाण्याची काही जास्त त्याला महत्व देता येणार नाही. पण जे भूगर्भात होण्याची बदल होण्याची शक्यता आहे त्या सगळ्या शक्यता गृहीत धराव्या लागतात. तुमचा अभ्यास तुम्हाला काय सांगतो? याच्या नंतरच्या काळामध्ये जरी तुमच्या झोनमध्ये शक्यता दाखवली असेल नसेल तरी मुंबई, पुणे, नाशिक या 3 शहरांमध्ये अशा प्रकारचे काही भूकंप होण्याची शक्यता तुमच्या अभ्यासाला धरून वाटते का तुम्हाला? हे आधी सांगा, कारण घाबरण्याचं काही कारण नाही असं आपण मगाशी म्हणाला. त्यामुळे थोडासा निर्धास्तपणा लोकांना वाटेल, पण तरी काळजी घेण्याच्या दृष्टीने आपण हा विषय आजचा घेतलेला आहे. म्हणून हा प्रश्न तुम्हाला. 2-4 मध्ये भूकंप हे कधीही मोठ्या प्रमाणात होऊ शकतात. त्याच्यानंतर जर तुम्ही या झोन प्रमाणे जर डिझाईन केलं तर 80-90% तरी सेफ्टी नक्की राहते. भूकंप जर बिल्डिंगच्या खाली झाला तर ती किती सेफ जरी असली तरी तिला डॅमेज होऊ शकतो. माझं म्हणणं, झोन मध्ये जाऊ नका. कराची ते चेन्नई पर्यंत लिनियामेंट म्हणतो फॉल्ट झोन सारखा आहे तो. भुज, त्यात भुज नव्हे तुमचा किलारीचा झालेला आहे. त्याच्यामुळे एक्झॅक्टली त्या ह्याच्यात तुम्ही थोडं जाऊ नका, वेळ कमी आहे. पण तो झोन 4 मध्ये पुणे, नाशिक या ठिकाणच्या स्ट्रक्चरचं डिझाईन मात्र आपण जर केलं तर डॅमेज कमी होऊ शकतो. पट्ट्यासारख्या इमारती कोसळणार नाही. आणि हे जे स्ट्रक्चरल डिझाईन झालंय त्याप्रमाणे होतं की नाही हे पाहणं जरुरी आहे आणि त्याप्रमाणे सर्टिफिकेट घेणं जरुरी आहे. आणि त्या झोन प्रमाणे स्ट्रक्चर किती बिल्डिंग तशा झालेल्या आहे हा एक फार गहन विषय. ठीक आहे. 100% मल्टी स्टोरी बिल्डिंग पैकी किती झोनचं डिझाईन केलेला आहे हा खोलात जाऊन अभ्यास करण्याचा भाग आहे. तो जरूर करावा. नाहीतर उद्या भविष्यामध्ये काही दुर्दैवी घटना घडली तर आम्ही कुणीच सांगितलं नाही, तज्ञ मंडळींनी सांगितलं नाही, असं होऊ नये असं मला गिरीश राऊत साहेबांकडे जाण्याच्या आधी परत एकदा प्रभू साहेबांचे 2 मुद्दे झालेले होते पण
दोन मुद्दे राहिलेले होते. प्रभू साहेब, शेवटचे दोन मुद्दे तुम्ही काळजी कुठली घ्यायला पाहिजे सांगत होता, ते पूर्ण करा. नाही, फॉल्ट लाईन शहराचं नियोजन करत असताना कोणत्या भागामध्ये काय आहे, उदाहरणार्थ मुंबईतली बेटा आहेत, त्या बेटामध्ये निदान काही ठिकाणी खडक आहेत, काही ठिकाणी वाळू आहे. ज्या ठिकाणी भरणी केलेली आहे तिथे वेगळे नियम लागू झाले पाहिजेत, जिथे फॉल्ट लाईन आहे तिथे वेगळे नियम लागू झाले पाहिजे. अशा पद्धतीनं डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये जिओलॉजिकली सेन्सिटिव्ह झोन्स लक्षात ठेवून तिथे काय काय काळजी घेतली पाहिजे स्पेशल याच्याविषयी माहिती असली पाहिजे. अशा पद्धतीनं डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये कोणतीही माहिती दिली गेलेली नाही. हे मुंबईचं दुर्दैव आहे. इतकंच नव्हे तर ज्या फॉल्ट लाईन पासून आपल्याला बांधकाम अतिशय काळजीपूर्वक केलं पाहिजे किंवा तिथे न केलेलं बरं असं असताना देखील फॉल्ट लाईन वर म्हणजे जिथे जास्तीत जास्त नुकसान होण्याची शक्यता आहे अशा फॉल्ट लाईन वर 85 मजल्याच्या 2 इमारती अशा पद्धतीचं बांधकाम दिलं गेलं. बरोबर आहे प्रभू साहेब. बरोबर असं आहे की अनेक वर्षामध्ये मुंबईमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणातला भूकंप झालेला नाही. पण जर चुकून झालाच, होऊ नये अशी आमची प्रार्थना आहे, पण झालाच तर मात्र अशा ज्या ठिकाणी असे फॉल्ट लाईन्स किंवा ज्या ठिकाणी अशा परवानग्या दिल्या गेल्या, कितीही स्ट्रक्चरल इंजिनियरनी काही केलं तर 7 किंवा 7.5चा जर भूकंप आला आणि भूकंप आला म्हणजे भूकंप रोधी म्हणजे अर्थक्वेक रेझिस्टंट बिल्डिंग अजिबात त्याला काही होणार नाही असं नाही. अर्थक्वेक रेझिस्टंट बिल्डिंगला देखील तडे जातात फार मोठ्या प्रमाणात. फक्त अर्थक्वेक रेझिस्टन्स बिल्डिंग मध्ये एवढाच काय तो फरक पडतो. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. होता कामा नये म्हणून त्यांना बाहेर निघण्यासाठी वेळ मिळतो. बरोबर आहे. मला अगदी थोडा वेळ आपल्याकडे आहे. मला गिरीश राऊत आणि शिरीष सुखात्मे यांच्याकडे आहे. राऊत साहेब, तुम्ही सांगा पर्यावरणाच्या दृष्टीने शिरीष सुखात्मे आपण काय सांगाल या सगळ्या गोष्टींची काळजी भविष्य काळामध्ये एक वास्तुविशारद म्हणून आपण कशी घेऊ शकाल? याच्यामध्ये एक असं आपल्याला सांगता येईल, अगदी थोडक्यात या गोष्टीमध्ये लोकांची घबराट जी आता होतीये ती घबराट कुठल्याही कन्सल्टंटनी वाढवण्याचं काम प्लीज करू नये याच्यामध्ये. कारण अनेक बिल्डिंगी ऑलरेडी उंच झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये आणखीन ज्या नवीन बिल्डिंगी येणार आहेत त्या पण रूल प्रमाणे बनवल्या जातील. फक्त याच्यामध्ये असा प्रश्न येतो की जसा जर नियम बदलत चालला तर जुना नियम कालबाह्य ठरवला जातो. त्यामुळे ज्या बिल्डिंगी आपण काही काळ अतिशय चांगल्या म्हणत होतो त्याच बिल्डिंगी आज व्हल्नरेबल ठरतात. तर अशा काही गोष्टी झाल्यानंतर सगळ्या कन्सल्टंटनी स्पेशली समाजामध्ये बोलताना असं लक्षात ठेवायला पाहिजे की प्रचंड घबराट उडू द्यायला. समजा उद्याची जरी डेव्हलपमेंट नाही झाली तरी आज 1,20,00,000 माणसं जी राहतात त्यांच्यामध्ये घबराट उडवण्याचं काम आपण करायला नाही पाहिजे. कॉर्पोरेशन आणि गव्हर्नमेंट आपल्या आपल्या दृष्टीने त्यांनी त्यांच्या प्रकारे पुष्कळ जबाबदारीने काम करतायत गेले 20 वर्ष. बरोबर आहे. तुम्ही सांगताय ते मुद्दे सगळे बरोबर आहेत. एक मुद्दा फार चांगला मांडला आता सुखात्मे साहेबांनी, तो म्हणजे घबराट होता कामा नये. त्याच्या आधी एक मुद्दा आला की अत्यंत भूकंप प्रवण अशा प्रदेशांमध्ये नसताना सुद्धा किल्लारीला आणि उस्मानाबादच्या जवळ भूकंप झालेला होता. तेव्हा असं आपण म्हणू शकत नाही की मुंबईमध्येच भूकंप होईल, पुण्यामध्येच भूकंप होईल असं कोणीही सांगू शकत नाही. तरी एक गोष्ट चांगली आहे की आजकालच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे भूकंप होण्याच्या आधी काही काळ त्या ट्रिमर्सचा आपल्याला अंदाज घेता येतो. त्यामुळे तो संबंध परिसर हा आपल्याला मोकळा करता येतो, जीवित आणि वित्तहानी वाचवता येते आणि माणसांना बाहेर काढता येतं. या गोष्टींची काळजी आपण घेऊन किमान डिझास्टर मॅनेजमेंटचं प्रशिक्षण जरी आपल्या सगळ्या लोकांनी घेतलं तरी या सगळ्या गोष्टींमधून मार्ग काढता येतो.